नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सरकार अंतर्गत घेतली जाणारी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर कायद्याच्या 3 वर्षीय अभ्यासक्रम आणि 5 वर्षीय अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्हाला सीईटी देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, सीईटी मध्ये तुम्हाला सहजासहजी कॉलेज मिळणंही अवघड झालेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर महाराष्ट्रामधील टॉपच्या लॉ कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवायचं असेल तर सीईटी मध्ये तुम्हाला 100 पेक्षाही जास्त मार्क्स मिळवणे आवश्यक आहे। ही सीईटी साधारण 150 गुणांची असते आणि यामध्ये 2022चा जर विचार केला तर 100+ असणाऱ्या विद्यार्थ्यांना ILS कॉलेज, त्यानंतर मुंबई कॉलेज अशा कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, त्यामुळे सीईटीचा आपला अभ्यास चांगला होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी एक लेक्चर सिरीज चालू केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर सिरीजमध्ये आम्ही आपल्याला कायदेविषयक अभिवृत्ती म्हणजे लीगल ॲप्टिट्यूड या महत्त्वाच्या विषयावर आणि मार्क्स मिळवून देणाऱ्या विषयावर महत्त्वाची अशी प्रत्येक लेक्चरमध्ये प्रश्न आणि उत्तरे घेतलेली आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी सीईटी मध्ये तुम्हाला जर 100 पेक्षा जास्त गुण मिळवायचे असतील तर तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राइब करावं लागेल आणि चॅनलला रोजच्या रोज फॉलो करावा लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो, आम्ही आपल्याला कायदेविषयक अभिवृत्ती या युनिटमधील भारतीय राज्यघटना म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्यानंतर भारतीय दंडसंहिता म्हणजे IPC इंडियन पिनल कोड, भारतीय संविधान अधिनियम इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, त्याचबरोबर नुकसानीचा कायदा व ग्राहक संरक्षण अधिनियम म्हणजे लॉ ऑफ टॉर्ट्स आणि कायदेविषयक मनी। तर विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण टॉपिकचा समावेश या लेक्चर सिरीजमध्ये असणार आहे। सर्व टॉपिक्स आम्ही कव्हर करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज नोटिफिकेशन मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, लॉ सीईटी 2023ची संपूर्ण तयारी होण्यासाठी आम्ही आपल्यासाठी एक कंप्लीट कोर्स आणलेला आहे। या संपूर्ण कोर्समध्ये फुल सिलेबस रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर असणार आहे, फुल सिलेबसवर नोट्स असणार आहे, त्याचबरोबर 1000 पेक्षा जास्त प्रॅक्टिस MCQs तुम्हाला आम्ही देणार आहेत, त्याचबरोबर 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज असणार आहेत आणि परीक्षेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, साधारण एप्रिल महिन्यामध्ये ही परीक्षा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे। या संपूर्ण कोर्सची फी 1000 रुपये आहे। याला जॉईन करण्यासाठी तुम्ही आम्हाला आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही संपूर्ण माहिती कोर्सबद्दल आहे। जे इच्छुक विद्यार्थी असतील त्यांनी नक्कीच आमच्या या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करावा। यानंतरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिफाइन्स द पार्लमेंटरी टर्म्स क्रॉसिंग द फ्लोअर। म्हणजे क्रॉसिंग द फ्लोअर या शब्दाची उत्तम व्याख्या काय होऊ शकते? तर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। पहिला पर्याय आहे विरोधी पक्ष सोडून सत्तेत सहभागी होण्यासाठी किंवा त्याउलट खासदाराने पक्षात सामील होणे। त्यानंतर पर्याय क्रमांक B आहे इतर काही खासदारांची जागा काबीज करण्याचा प्रयत्न करणे। पर्याय क्रमांक C आहे दुसऱ्या सभागृहात उपस्थित राहण्यासाठी मंत्र्यांनी सभागृह सोडणे। आणि पर्याय क्रमांक D आहे संसदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्यासाठी काही संसद सदस्यांनी संसद सोडून बाहेर पडणे। तर विद्यार्थी मित्रांनो, क्रॉसिंग द फ्लोअर या शब्दाची व्याख्या आपल्याला सांगता येईल विरोधी पक्ष सोडून सत्तेत सहभागी होण्यासाठी किंवा त्याउलट खासदाराने पक्षात सामील होणे। म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक A। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींनी जारी केलेला अध्यादेश। यामध्ये 4 पर्याय दिले आहेत। पहिला पर्याय आहे 2 महिन्यानंतर आपोआप संपेल। त्यानंतर पर्याय क्रमांक B संसदेच्या बैठकीपासून 6 आठवडे कालबाह्य होईल। आणि पर्याय क्रमांक C 6 महिन्यानंतर आपोआप कायदा होईल। आणि त्यानंतर पर्याय क्रमांक D संसदेच्या कायद्याद्वारे ते रद्द होईपर्यंत अंमलात राहील। तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपतींनी जारी केलेला अध्यादेश संसदेच्या बैठकीपासून 6 आठवडे कालबाह्य होईल। म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक B। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपतींनी अध्यादेश जारी करू शकतात। मग यामध्ये 4 शक्यता दिलेल्या आहेत। पहिला आहे जी लोकसभा विसर्जित केली जाते, त्यानंतर पर्याय क्रमांक B आहे
जेव्हा एखाद्या विशिष्ट विधेयकाबाबत दोन सभागृहांमध्ये संघर्ष होतो. पर्याय क्रमांक सी आहे जेव्हा लोकसभेने पारित केलेले विधेयक राज्यसभेने मंजूर केलेले नाही. आणि पर्याय क्रमांक डी आहे जेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नसते. म्हणजे राष्ट्रपतींनी अध्यादेश जारी करू शकतात, पण केव्हा? जेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नसते. पर्याय क्रमांक डी हा बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे एखाद्या राज्याच्या मंत्र्याला राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी राजीनामा पत्र कोणाकडे पाठवायचे? तर यामध्ये आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय आहे मुख्यमंत्री, दुसरा पर्याय आहे विधानसभेचे सभापती, तिसरा पर्याय आहे राज्याचे राज्यपाल, चौथा पर्याय आहे त्यांच्या राजकीय पक्षाच्या नेत्याकडे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे राज्याचे राज्यपाल. म्हणजे राज्याच्या मंत्र्याला राजीनामा द्यायचा असेल तर त्यांनी राजीनामा पत्र राज्याचे राज्यपालांकडे पाठवणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या विधेयकाला राष्ट्रपतींनी नव्याने विचारार्थ परत न पाठवता त्याची मंजुरी दिली पाहिजे? तर यामध्ये ही 4 पर्याय दिले आहेत. सामान्य विधेयक, त्यानंतर वित्त विधेयक, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेली विधेयके आणि घटना दुरुस्तीची मागणी करणारे विधेयक. म्हणजे यामध्ये आपल्याला सांगता येईल वित्त विधेयकास राष्ट्रपतींनी नव्याने विचारार्थ परत न पाठवता त्याची मंजुरी दिली पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक बी वित्त विधेयक. पुढचा प्रश्न आहे समोरती यादीमध्ये समाविष्ट असलेल्या विषयाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यातील संघर्षाच्या बाबतीत काय आहे? यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. राज्य कायदा प्रचलित आहे, त्यानंतर केंद्रीय कायदा प्रचलित आहे, त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने सोडवलेले आहे आणि पर्याय क्रमांक डी आहे जो कायदा आधी संमत झालेला होता तो प्रचलित असेल. यामध्ये योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. समोरती यादीमध्ये समाविष्ट असलेल्या विषयाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यातील संघर्षाच्या बाबतीत केंद्रीय कायदा प्रचलित आहे. पुढचा प्रश्न आहे हु इज द हायेस्ट लॉ ऑफिसर ऑफ स्टेट? राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण आहे? यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. अटॉर्नी जनरल, महाधिवक्ता, सॉलिसिटर जनरल आणि सरचिटणीस कायदा विभाग. मग यामध्ये अटॉर्नी जनरल म्हणजे ॲडव्होकेट जनरल हा राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी आहे. पुढचा प्रश्न आहे 0 तास म्हणजे काय? म्हणजे 0 आवर्स. आता 0 आवर्सचा अर्थ काय होतो? यामध्ये ही 4 शक्यता दिलेल्या आहेत. पहिला आहे जेव्हा विधेयकाच्या प्रस्तावावर विचार केला जातो, त्यानंतर जेव्हा अत्यंत महत्त्वाच्या बाबी उपस्थित केल्या जातात, आणि त्यानंतर सकाळ आणि दुपारच्या सत्रामधील मध्यांतर, आणि लोकसभेत जेव्हा धनविधेयक मांडले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी 0 आवर्स म्हणजे सकाळ आणि दुपारच्या सत्रांमधील मध्यांतर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राज्यसभेच्या उपसभापतीला कोणत्या ठरावाद्वारे हटवता येते? आता यामध्ये 4 शक्यता दिली आहेत. पर्याय क्रमांक ए उपस्थित असलेल्या एकूण सदस्यांपैकी 2/3 बहुमताने पारित. त्यानंतर पर्याय क्रमांक बी आहे उपस्थित असलेल्या एकूण सदस्यांपैकी साध्या बहुमताने. त्यानंतर पर्याय क्रमांक सी आहे राज्यसभेने मांडलेले परंतु लोकसभेने पारित केलेले. शेवटचा आहे यापैकी नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी राज्यसभेच्या उपसभापतीला उपस्थित असलेल्या एकूण सदस्यांपैकी साध्या बहुमताने हटवता येते. पुढचा प्रश्न आहे लोकसभा आणि राज्यसभेत अनुक्रमे कमाल किती संख्याबळ आहे? तर यामध्ये आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. 250, त्यानंतर पर्याय क्रमांक बी 525 आणि 238, पर्याय क्रमांक सी 537 आणि 275 आणि पर्याय क्रमांक डी 545 आणि 250. तर विद्यार्थी मित्रांनो लोकसभा आणि राज्यसभेत अनुक्रमे 552 आणि 250 एवढी संख्याबळ आहे. तर यामध्ये पर्याय क्रमांक ए हा बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे व्हिच पार्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन डिफाईन्स फंडामेंटल राईट्स? संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकारांची व्याख्या केलेली आहे? यामध्ये भाग 1, भाग 2, भाग 4 आणि भाग 3. तर संसदेच्या भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारांची व्याख्या केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे राज्यघटनेच्या कोणत्या भागात राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांची व्याख्या केलेली आहे? यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. पर्याय क्रमांक 1 भाग 3, पर्याय क्रमांक 2 भाग 4, पर्याय क्रमांक 3 भाग 1 आणि पर्याय क्रमांक 4 भाग 2. तर विद्यार्थी मित्रांनो राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये राज्याच्या धोरणांची निर्देशक तत्वांची व्याख्या केलेली आहे. म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी.
पुढचा प्रश्न आहे, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून आपण घेतलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय आहे जर्मनी, दुसरा पर्याय आहे ब्रिटिश, तिसरा पर्याय आहे US आणि चौथा पर्याय कॅनडा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, US या न्यायव्यवस्थेचे राज्यघटनेतून आपण न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य घेतलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, फ्रॉम विच कंट्रीज कॉन्स्टिट्यूशन द रूल ऑफ लॉ हॅव बीन बॉरोड? कायद्याचे राज्य कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेले आहे? यामध्ये 4 पर्याय आहेत, जर्मनी, ब्रिटिश, US, कॅनडा. तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक बी म्हणजे ब्रिटिश या देशाच्या राज्यघटनेतून कायद्याचे राज्य आपण घेतलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकारांचे वितरण कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेले आहे? तर यामध्ये 4 पर्याय आहेत, जर्मनी, ब्रिटिश, US आणि कॅनडा. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅनडा या देशाच्या राज्यघटनेतून आपण केंद्र आणि राज्य यांच्यातील अधिकारांचे वितरण घेतलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणापासून भारताने एक मजबूत केंद्र असलेली संघराज्य प्रणाली स्वीकारली आहे? यामध्ये 4 पर्याय आहेत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, USA आणि कॅनडा. तर कॅनडा देशाच्या राज्यघटनेतून आपण एक मजबूत केंद्र असलेली संघराज्य प्रणाली स्वीकारलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीच्या तरतुदी मोठ्या प्रमाणावर कोणाद्वारे प्रभावित होत्यात? यामध्ये 4 पर्याय दिले आहेत, कॅनडाचे संविधान, त्यानंतर युनायटेड स्टेट्सची राज्यघटना, त्यानंतर भारत सरकार कायदा 1939 आणि जर्मनीची वायमर राज्य संघटना. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीच्या तरतुदी मोठ्या प्रमाणावर जर्मनीच्या वायमर राज्यघटना यापासून प्रभावित होतात. म्हणजे याचा योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न आहे, मंत्री परिषदेच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यास त्यांना कोणामार्फत राजीनामा द्यावा लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे 4 पर्याय दिले आहेत. त्यामध्ये पहिला पर्याय लोकसभेद्वारे, दुसरा पर्याय राज्यसभेद्वारे, तिसरा पर्याय 2 घरांद्वारे संयुक्त बैठकीत, त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाद्वारे 2/3 बहुमताने. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लोकसभेद्वारे, म्हणजे पर्याय क्रमांक ए. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, मंत्री परिषदेच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यास त्यांना लोकसभेद्वारे राजीनामा द्यावा लागतो. पुढचा प्रश्न आहे, मनी बिल आहे किंवा नाही हे कोण ठरवतं? तर यामध्ये 4 पर्याय आहेत. पहिला आहे राष्ट्रपती, दुसरा आहे पंतप्रधान, तिसरा आहे लोकसभेचे अध्यक्ष, चौथा आहे संसदीय समिती निवड. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही बिल मनी बिल आहे की नाही हे लोकसभेचे अध्यक्ष ठरवतात. याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न आहे, संसदेच्या दोन्ही सभागृहात नामनिर्देशित सदस्यांचे जास्तीत जास्त संख्याबळ किती असू शकते? तर यामध्ये 4 पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय 20, दुसरा पर्याय 14, तिसरा पर्याय 10 आणि चौथा पर्याय 12. तर विद्यार्थी मित्रांनो, संसदेच्या दोन्ही सभागृहात नामनिर्देशित सदस्यांची जास्तीत जास्त संख्याबळ 14 असू शकते. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 14. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण महत्त्वाची राज्यघटना या टॉपिकवर प्रश्नांची उत्तरं पाहिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे तुम्ही जर लॉ CET त्यानंतर BEd CET ची तयारी करत असाल तर आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही राज्यघटना या टॉपिकवर बऱ्याच प्रकारचे MCQs घेतलेले आहेत. ती संपूर्ण लेक्चर सिरीज तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुम्हाला CETच्या परीक्षेमध्ये त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.